नमस्कार मैत्रिणींनो, तर मी फॅशन डिझायनर संगीता महाजन स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर हा वी-नेकचा ब्लाउज जो आहे तो प्रिन्स कटोरी ब्लाउज 34 इंचाचा मी तुम्हाला दाखवलेला आहे। ब्लाउज पाहू शकता, मी शिवून सुद्धा दाखवलेला आहे कशा पद्धतीने अगदी परफेक्ट ब्लाउज बसलेला आहे। पाहू शकता, इथे सुद्धा पाहू शकता अगदी व्यवस्थित बसलेला आहे, शोल्डर उतरत नाही, अगदी परफेक्ट। पाठीमागची डिझाइन सुद्धा ह्या पद्धतीची तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे। फिटिंग पाहू शकता किती छान पद्धतीने आलेला आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला ही ब्लाउज शिकायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा व तुम्ही नवनवीन व्हिडिओ पाहू शकता। तर अशाच पद्धतीचे ब्लाउज जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता व मी ऑनलाईन क्लास तुम्हाला सर्व प्रकारची ब्लाउज जी आहे ती तुम्हाला शिकवू शकते। तर तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा। नमस्कार मैत्रिणींनो, तर आपण काल जो पाहिला होता तो आपण बॅक समोरचा भाग व्ही नेकचा पाहिला होता। तर आज आपण जे पाहणार आहोत ते व्ही नेकचा ब्लाउजचा पाठीमागचा भाग पाहणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने मी रेष आखून घेत आहे। पाहू शकता, इकडून एक रेष आखलेली आहे, इकडून एक रेष आखलेली आहे। आता आपल्याला जे माप टाकायचं आहे ते पाठीमागच्या भागाचं टाकायचं आहे। तर पाठीमागच्या भागाचा नेक आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत। हा अशा पद्धतीने असून इथे बेल्ट जो असतो त्या पद्धतीचा आपण नेक बनवणार आहोत। तर हा नेक कशा पद्धतीने बनवायचे आहेत, मापे कशा पद्धतीने टाकायचे आहेत ते आज पाहणार आहोत। तर पहिल्यांदा शोल्डरचा निम्मा घ्यायचा। शोल्डर 15 इंच होती तर त्याचा निम्मा 7.5 इंच आलेला आहे। तिथून 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। इथून 2.5 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे व ही रेष ह्या रेषेला तिरकी जोडायची आहे। आता आपल्याला आर्मोलचं माप टाकायचं आहे। तर आर्मोल हा डीप नेक मध्ये येतो। तर डीप नेकचा आर्मोलचं माप छातीचा 1/2 भाग प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे। तर छाती पहा 34 इंच होती, 34 भागिले 6 इंच करायचं आहे। तर 5.6 प्लस त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे। तर 6.1 हा आपला आर्मोल येईल। म्हणजेच काय, तर इथून आपल्याला 6.6 इंच व वरती एक रेष अशा पद्धतीने मुंड्याचं माप येईल। तर आता इथे आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। तर छातीचं माप कसं टाकायचं आहे, तर छातीचा 1/4 भाग प्लस आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन टाकायचं आहे। आता यामध्ये लुजिंग ऍड करण्याची गरज नाही, कारण हा बॅकचा नेक आहे। बॅकला जर गळा खोल असेल तर इथे लुजिंग देण्याची गरज नसते। जर तुमचा गळा कमी असेल तर तुम्हाला इथे लुजिंग देण्याची गरज असते। तर आता इथे जो आहे तो गळा 9.5-10 इंचाच्या खाली आहे, त्यासाठी लुजिंग देण्याची गरज नाही। तर डायरेक्ट छातीचा 1/4 भाग टाकायचा आहे। तर छाती जी आहे ती 34 इंच आहे, त्याचा 1/4 भाग 8.5 इंच आहे व 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन आहे। तर आता इथून उंचीचं माप घ्यायचं आहे। तर उंचीचं माप पहा, इथून अशा पद्धतीने घ्यायचं आहे। पूर्ण उंची जी आहे ती 13.5 इंच आली होती, त्यामध्ये प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत। तर 14.5 इंचावरती मी अशा पद्धतीने एक रेष आखून घेते। तर आता ही शेवटची जी रेष झाली ती कमरेची झालेली आहे। तर कमरेचं माप कसं टाकायचं आहे, तर कमरेलाही आपल्याला फक्त कमरेचा 1/4 भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। तर कंबर ही 30 इंच होती, तर 30चा 1/4 भाग 7.5 इंच येईल। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे। तर आता ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे व ही रेष ह्या रेषेला अशा पद्धतीने जोडायची आहे। तर आता पहा, जर गळा आपला 9 ते 11 इंच असेल तर शोल्डर मधून आपल्याला 3 इंच वजा करावं लागतं। तर शोल्डर इथे आलेले आहे 15 इंच शोल्डर आहे तयार। तर त्यातून 3 इंच वजा करायचं आहे, म्हणजेच 1, 2 व 3, तर 12 इंच आपली शोल्डर येईल वजा करून। तर 12 इंचाचा आपल्याला निम्मा भाग करून घ्यायचा आहे। तर 12 इंचाचा निम्मा जो येईल तो इथे अशा पद्धतीने टाकायचा आहे। तर 6 इंच आपला इथे वजा करून आलेले शोल्डर 6 इंच असेल। इथेही आपल्याला वजा करून आलेले शोल्डर 6 इंचावर पॉइंट करायचं आहे व हे मार्किंग अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आता इथून आपल्याला छाती जर 40च्या आत असेल तर 1/4 इंचावरती मार्क करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने इथे द्यायचा आहे। हे आपलं बॅकचं कटिंग झालं। आता आपल्याला काय करायचं आहे, तर तयार शोल्डर किती हवी आहे, तर तयार शोल्डर आपण समोरची 3 इंच घेतली होती, तर पाठीमागची ही आपण 3 इंच तयार शोल्डर घेत आहोत। तर इथून आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। तर गळ्याचं माप टाकताना नेहमी पहिल्यांदा
ही रेष जी आहे ही रेष अशा पद्धतीने सरळ करून घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे, कारण आपल्याला इथून शोल्डरला लुजिंग पडत नाही, अगदी परफेक्ट बसतं. त्यासाठी इथे अर्धा इंच कमी करायचं आहे. समोरच्या साईडला पाऊण इंच कमी करायचं, पाव इंच कमी करायचं आहे. पाठीमागच्या साईडला अर्धा इंच कमी करायचं आहे. आता इथून आपण नेकचं माप टाकूया. तर नेक जो आहे तो 11 इंचापर्यंतचा 10 इंच आहे, तर 10 इंचाला इथे अशा पद्धतीने एक खूण करून घ्यायची आहे व ही रेष आखून घ्यायची आहे. तर आता इथून काय करायचं आपल्याला, इथून आपण वरती 1.5 इंचापर्यंत आकार घ्यायचा आहे. पहिल्यांदा जर हा बेल्ट तुम्हाला अगदी कमी हवा असेल, म्हणजे छोटा ठेवायचा असेल, तर तुम्ही इथे फक्त डायरेक्ट बेल्ट प्लस अर्धा इंच करू शकता. म्हणजेच काय, तर बेल्ट ठेवायचा असेल, आता समजा बेल्ट 2.5 इंचाचा हवा असेल, तर प्लस त्यामध्ये 1 इंच करून 3 इंचावरती खूण करून तुम्ही अशा पद्धतीने हा बेल्ट आखून घ्यायचा आहे. व नंतर आपण उरलेला गळा टाकलो तरी सुद्धा चालेल. जर बेल्ट छोटा असेल तरच हे ब्लाऊज छान दिसतं. बेल्ट जर मोठा असेल तर हा ब्लाऊज चांगला नाही दिसत. तर त्यासाठी मी 3 इंच ठेवलेला आहे. तर त्यातून वजा केलं म्हणजे आपल्याला 2.5 इंचचा अगदी परफेक्ट बेल्ट मिळून जाईल. तर आता उरलेलं माप आहे ते हे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. हा आपला बॅकचा आकार अशा पद्धतीचा आहे व इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा आपलं पाठीमागचं कटिंग जे आहे ते ब्लाऊजचं तयार झालेलं आहे. तर हे कटिंग तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन व्हिडिओ येणारे पाहत राहा, कारण अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज मी शिकवत आहे. आता मी कटिंग करून घेते. इथे जशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे त्या पद्धतीने मी इथे कटिंग करून घेत आहे. आता इथे पहा, आपल्याला समोरचा भाग जो आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे व आकार द्यायचा आहे. तर आपण काल जो समोरचा भाग कट केला होता तर त्याचा आपल्याला हा भाग उचलायचा आहे व हा भाग इथे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. पाहू शकता, अगदी परफेक्ट अशा पद्धतीने ठेवायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर इथून आपल्याला हा आकार मिळालेला आहे, त्यामुळे कमी जास्त होत नाही, ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो. आता आपल्याला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता इथूनही मी कट करून घेते, कारण हे एक्स्ट्राचं कापड होतं. आपण याच्या आतमध्ये मापं टाकलेली आहेत. आता ही पट्टी कट करण्यासाठी काय करायचं, तर पहिल्यांदा ही पट्टी पूर्ण कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. नंतर आपण हा आकार जो आहे तो कट करायचा आहे व इथून हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. तर आता हे माप आपण जे कापड आपण कट करणार आहोत त्याच्यावरती पाठीमागचं माप जे आहे ते टाकून घेऊया. तर आता हे अस्तरचं कापड आहे, काल आपण जे कट केलं होतं त्यातलाच उरलेला भाग आहे. समोरचा भाग मी कशा पद्धतीने कट करायचा असतो हे दाखवलेलं आहे. तर आता मी पाठीमागचा भाग हा कट करून दाखवत आहे. तर पहा, इथे गळ्याची जी साईड आहे तिथे आता इथे ओपनच होणार आहे. तुम्ही इथे ओपनला ठेवू शकता किंवा घडीला ठेवू शकता किंवा ओपनच्या साईडला ठेवू शकता. कुठेही तुमचं जर कापड ॲडजस्टमेंट होत असेल तिथे तुम्ही ठेवलात तरी काही हरकत नाही. तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते. अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे व हा आकार कट करायचा आहे. अस्तर हे नेहमी व्यवस्थित व परफेक्ट कट करायचं, त्यामुळे काय होतं की ब्लाऊज जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो. कटिंग परफेक्ट आलं तरच तुमचा ब्लाऊज स्टिचिंग परफेक्ट येतं व स्टिचिंग परफेक्ट आलं तरच कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित बसतो व काही तक्रारी सुद्धा येत नाहीत. त्यामुळे कटिंग हे परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता इथे मी बॅक असं लिहिते. आता हा बेल्ट जो आहे तो फोल्ड वरती ठेवायचा आहे, म्हणजेच अख्खा बेल्ट काढायचा आहे. तर मी इथे कापड आहे शिल्लक, इथे मी बेल्ट काढून घेते कारण कापड शिल्लक आहे. आता मी हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करते व इथे बेल्ट काढून घेते. आता फिनिशिंग युक्त यायचं असेल तर इथे सर्व कापडाला फ्युजिंग जसं वापरतात तशा पद्धतीने आपल्याला फ्युजिंग असेल आपल्याकडे नसेल तर आपण डायरेक्ट अस्तरचं कापड आहे ते 1.5 मीटर घ्यायचं आहे. आपल्याला 1 मीटर बस होतं, पण 1.5 मीटर ज्यावेळेला घेताय त्यावेळेला तुम्ही ह्याला
डायरेक्ट फ्युजिंग म्हणून सुद्धा वापर करू शकता, नाहीतर तुमच्याकडे जर फ्युजिंगचं कापड असेल तर फ्युजिंगचं सुद्धा कापड वापरू शकता. आता घडीच्या साईडला मी ते अशा पद्धतीने ठेवलेला आहे व हा जो बेल्ट आहे तो फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी ठेवून मी इथे कट करून घेत आहे, कारण आपल्याला शिलाईसाठी वरती वाढवलेलं नाही, त्यासाठी मी बेल्टमध्ये इथे वाढवून घेत आहे. तर हा आपला बॅकचा पार्ट झाला. आता जे समोरचे आपण 2 पार्ट काढले होते त्या पार्टला आपण पुन्हा इथे अस्तर जे आहे ते एक्स्ट्रा एक एक काढून घेणार आहोत. तर ते का काढून घ्यायचं तेही तुम्हाला सांगते. कारण जर तुमचं काम फिनिशिंग युक्त दिसायचं असेल, जर तुम्हाला ब्लाऊज जो आहे तो अगदी छान सुंदर व्यवस्थित टापटीप व्हायचा असेल, तर तुम्ही एक्स्ट्राचं जे फ्युजिंगचं कापड असतं, म्हणजेच काय फ्युजिंग म्हणजे काय, तर नेमकं हे जे कापड आहे ह्या कपड्याला एक जे कापड अस्तर आहे ते अशा पद्धतीने आधी शिलाई करून किंवा फ्युजिंग टेपने हे आपण प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे व एक्स्ट्राच एक एक्स्ट्राच एक अस्तर काढायचं आहे. त्यामुळे काय होतं की कपड्याला अगदी व्यवस्थित फिनिशिंग येतं व ब्लाऊज अगदी सुंदर व्यवस्थित नीटका दिसतो. शिलाईचं कामही अगदी चांगलं व परफेक्ट येतं. तर त्यासाठी मी एक्स्ट्राचं जे आहे ते एक्स्ट्राचं इथे कापड उरलेलं आहे, कारण मी स्लीवला अस्तर लावणार नाही. त्यासाठी हे जे कापड शिल्लक आहे इथे मी फ्युजिंगसाठी यूज करणार आहे. तर समोरच्या नेकला मी जो आपण नेक बनवणार आहोत त्याला मी समोरच्या बाजूला काज व बटन पट्टी किंवा हुक पट्टी जी आहे ती समोरच्या साईडला करणार आहे व बॅकच्या साईडला मी पॅक ठेवणार आहे. म्हणजेच काय तर नॉट लावून आपल्याला जसा आपल्याला गळा दिलेला आहे त्या पद्धतीने तयार करायचं आहे. तर मी हे एक्स्ट्राचं फ्युजिंग किंवा कापड जे आहे ते मी इथे काढून घेत आहे, कारण मला स्लीवला बाहीला अस्तर लावायचं नाही. बाही जी आहे ती मला फुग्याची बनवायची आहे, तर त्यासाठी मी स्लीवला अस्तर लावण्याची गरज नाही. त्यासाठी मी त्या स्लीवचं कापड जे आहे ते फ्युजिंगसाठी यूज करत आहे. आता हा एक पार्ट काढलेला आहे. आता इथे जे कापड आहे ते हे कापड अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे व याचे हे 2 पार्ट काढून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की कपड्याला फिनिशिंग चांगली येते. तर इथून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. अस्तर जे आहे ते परफेक्ट कापायचं आहे. त्यामुळे अस्तर जर तुम्ही मोठं कापलात तर ब्लाऊज जे आहे ते मेन सुद्धा मोठं तयार होईल. त्यामुळे अस्तर अगदी परफेक्ट कट करण्याचा प्रयत्न करा. आता एक्स्ट्राच उरलेले कापड मी बाजूला ठेवते व हा जो ब्लाऊजचा पीस आहे ह्या ब्लाऊजचा आपण समोरचे पार्ट काढले होते, तर आता बॅकचे जे पार्ट काढायचे आहेत ते बॅकचे पार्ट मी इथे काढून घेत आहे. तर त्यासाठी इथे पहा इथे आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यावं लागेल. डायरेक्ट प्रेस मारायची नाही, कारण ह्या कपड्यावरती अस्तर चिकटण्याची शक्यता असते. हे कापड जे आहे त्यामुळे ब्लाऊज पीस चिकटत असतो. तर हे अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे व अस्तरवरती टीप मारायची आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज खराब होणार नाही. अंदाज घेत घेत मग आपण साईडने आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे, नाहीतर आपला कापड जो आहे तो चिटकतो. तर आता पाहू शकता की इथे आपली स्लीव निघू शकते. स्लीव इथेही काढू शकतो आपण, इथेही काढू शकतो. तर जर आपल्याला थोडंसं कापड जर शिल्लक ठेवायचं असेल तर इथे आपण ॲडजस्ट करू शकतो. जिथे बसणार आहे, कारण आपला भाग जो आहे तो ओपन आहे, पॅक नाही आहे, कारण आपल्याला इथे 2 भाग झालेले आहेत पाठीमागचे. तर मी इथे अशा पद्धतीने ठेवते, ॲडजस्टमेंट करते व हा जो अस्तर आहे तो अशा पद्धतीने कट करून घेते. डिझाईनमध्ये काय एवढा बदल होणार नाही, कारण डिझाईन जी आहे ती एकसारखी सर्व साईडची आहे. त्यामुळे डिझाईन जरी इकडे-तिकडे झाली तरी ह्या कपड्यामध्ये एवढी काही फरक पडणार नाही. जर तुमची डिझाईनचं ब्लाऊज असेल, जर त्याला वर्क वेगळं असेल, तर तुम्ही डिझाईनचा पूर्ण विचार करून मगच ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे. आता इथे एक्स्ट्राचं जे आहे तेही मी इथे कट करून घेत आहे. आता हा बेल्ट काढायचा आहे. पहा, बेल्ट काढण्यासाठी इथे अस्तर आहे, तर हे जे आहे ते मेन फॅब्रिकवरती एक व एक जे आहे ते
आपण डायरेक्ट फोल्ड करण्यासाठी वापरू. तर मेन फॅब्रिकसाठी आपल्याला इथे अस्तर आहे, पण पहिल्यांदा आपण स्लीव जी काय करायची आहे याचा विचार करून स्लीवचं आधी माप टाकून घेऊया. मी प्रेस करून घेतलेलं आहे इथे. तर मला ह्याची जी स्लीव बनवायची आहे ती अगदी सिंपल पद्धतीने, पण सिंपल व सोबर अशी बनवायची आहे. जास्त झँकी पँकी वगैरे काही बनवायची नाही, तर अगदी सिंपल व सोबर स्लीव बनवायची आहे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीने इथे फोल्ड करत आहे. आता पाठीमागचा आकार एकदा चेक करून घ्यायचा आहे की पाठीमागचा आकार किती आलेला आहे मुंड्याचा, हा आकार चेक करायचा आहे व आपण स्लीवचं माप टाकायचं आहे. तर पाठीमागच्या मुंड्याचा इथून आपल्याला अशा पद्धतीने आकार मोजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही 9.5 इंच आलेला आहे. तर त्यातून आपल्याला 1 इंच वजा करायचा आहे, म्हणजे 8.5 इंच इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे बरोबर 8.5 इंच मार्किंग आलेलंच आहे. तर 8.5 इंच हे जे आहे ते एक मार्क करून घ्यायचं आहे. आता इथून पहिल्यांदा एक सरळ रेष आखायची आहे, कारण आपल्याला इथे अशा पद्धतीने सरळ रेष आखायची आहे. परत आपल्याला फोल्ड करण्यासाठी पुन्हा एक रेष आखायची आहे, कारण अशा पद्धतीने इथे फोल्ड होणार आहे. नंतर आपल्याला उंची घ्यायची आहे. आधी कापड पाहू शकता कितीपर्यंत आहे ह्याचा अंदाज घ्यायचा आहे. तर उंची इथे मी इथून मी अस्तर जॉईन करीन पाहिजे तर, कारण आपल्याला उंची इथे 5 इंचाची उंची पुरणार नाही. तर इथे एक्स्ट्राचं आपण हे जे अस्तर आहे त्याची आपण पट्टी आतमध्ये टाकू शकतो. तर इथून उंची मी 9.5 इंच घेत आहे. त्याच्यानंतर 5 इंचाचा इथे 5 इंच आपल्याला नाही आहे, तर मी इथे 4 इंचापर्यंत एक्स्ट्राचं कापड घेत आहे. नंतर इथून ही सरळ रेष आखायची आहे. इथून आपल्याला 3.5 इंच भाईचा उतार द्यायचा आहे व हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने इथे द्यायचा आहे. तर आपल्याला हा आकार इथे जॉईन करायचा आहे. पाहू शकता इथून आपल्याला 3.5 अंतर दिसत आहे. 3.5 इंचापर्यंत इथून आपण किती घेतलेला आहे तर 4 इंच. इथूनही आपण 4 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. नंतर आतला आकार अर्धा इंच सोडून अशा पद्धतीने द्यायचा आहे. नंतर इथून आपल्याला स्लीवचं जे माप आहे म्हणजे किती येणार आहे तर 5.5 प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे व हा आकार इथून व हा आकार इथून अशा पद्धतीने आपलं हे भाईचं माप पडणार आहे. तर मी हे कट करते. मध्यला एक पॉइंट करून घ्यायचा आहे. समोरच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे व समोरचा आकारही इथे द्यायचा आहे. आता समोरचा आकार ओळखण्यासाठी काय करायचं आहे तर इथे एक पॉइंट करून घ्यायचा की जेणेकरून हा समोरचा आकार आहे लक्षात येईल. अशा पद्धतीने आपलं स्लीवचं ही कटिंग झालेलं आहे. एकदा आपण सर्व अस्तरला प्रेस करून घेऊया व आपण शिवायचा कसा ब्लाऊज हे पाहूया. तर मी सर्व जे अस्तर आतापर्यंत कट केलेलं आहे त्याला एकदा प्रेस करून घेते व ब्लाऊज कसा शिवायचा हे तुम्हाला दाखवते. चला तर मग आपण मशीनवरती कशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा आहे ते पाहूया.